तर माऊली दर्शक चला या प्रवासाला आपण सुरुवात करतोय। विठुनामाचा माऊलीचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हे मुक्कामी पोहोचली आहे। काल खंडेरायाच्या जेजुरी गडावर शैव आणि वैष्णवांचा मेळा जमला होता। हे एकमेव असं ठिकाण आहे जिथं शैव आणि वैष्णव हे एकत्रित येतात। जेजुरी नगरीत माऊलींच्या पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी अर्थातच वारकरी आपल्या मुठीतला बुक्का जो आहे तो जेजुरीच्या पायरीला लावतात आणि या खंडोबाचा भंडारा जो आहे तो उधळत आपल्या कपाळी लावतात। असा सगळा शैव आणि वैष्णवांचा मिलन सोहळा या वारीच्या सोहळ्यात याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आज सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आणि वाल्हे इथं ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती मुक्कामी आहे। अर्थात वाल्हे म्हणजे वाल्मिकी ऋषींचं हे समाधीस्थळ आहे म्हणून याला वाल्हे या नावाने ओळखलं जातं। हजारो वारकरी पालखीसोबत विठुरायाच्या पंढरीच्या दिशेनं निघाल्याचं आपण पाहतोय। पण प्रत्येक ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असो की तुकोबांच्या पालखीचा मुक्काम, त्या प्रत्येक ठिकाणाला एक विशेष महत्त्व आहे। नाम जपे चंद्रमौळी नामे तरला वाल्ह्या कोळी। आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हे या गावामध्ये आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय ही समाधी आहे, वाल्मिक ऋषी यांची समाधी आहे आणि वाल्मिक ऋषींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविक आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। अशा रांगाच्या रांगा दर्शनासाठी या ठिकाणी लागलेल्या आहेत। विशेष जर आपण या ठिकाणी बघितलं तर माऊलींची पालखी आज वाल्हे गावी मुक्कामी आहे आणि लाखो वारकरी हे वाल्मिक ऋषींची संजीवन समाधी असलेल्या याच मंदिरामध्ये येऊन माथा टेकवतात आणि माथा टेकून स्वतःला पावन आणि पुनीत समजतात। आपण जर समोर पाहिलं तर वाल्मिक ऋषींचा जो इतिहास आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी लावलेला आहे। सुरुवातीला वाल्या कोळी हा दरोडेखोर होता, येणाऱ्या जणांना लुटायचा आणि लुटल्यानंतर त्यातून आपला उदरनिर्वाह भागवायचा। मात्र त्यानंतर नारद मुनींची भेट झाली आणि नारद ऋषींची भेट झाल्यानंतर त्यांनी उपदेश केला। त्यानंतर हातातलं शस्त्र टाकून नामस्मरण करायला सुरुवात केली आणि नामस्मरण केल्यानंतर त्यानंतर मात्र वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला। कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आदी। अशा पद्धतीने हे सगळे चित्राच्या माध्यमातून इथं दाखवलंय। राम जन्मण्याच्या अगोदर रामायण लिहिलं अशी देखील धारणा आहे। त्यामुळे एकंदरीत या वाल्मिक ऋषीच्या मंदिरामध्ये येतात एखादा वाल्या कोळ्यासारखा व्यक्ती सुद्धा नामस्मरणानं बदलू शकतो आणि त्यानंतर तो ऋषी होऊ शकतो। हे जे काही सगळं आहे हे या वाल्मिक ऋषीच्या चरित्रामधून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं आज इथं प्रत्येक वारकरी येतो आणि वाल्मिक ऋषींच्या समाधीवरती संजीवन समाधीवरती डोकं ठेवतो आणि मला देखील तशाच पद्धतीने नामस्मरण भक्ती माझ्याकडून घडावी अशी मागणी देखील आज वाल्मिक ऋषी यांच्या चरणी मागितली जाते। त्याप्रमाणे प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वाल्हे। संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या मार्गावरती आणि आज उंडवडी गवळेची इथं तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आहे। काल पालखीचा वरवंड इथं मुक्काम होता आणि तो मुक्काम आटपून पालखी विठुरायाच्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात तहानभूक विसरून भक्तीत तल्लीन झालेले वारकरी पंढरीच्या वाटेवर चालतायत। माऊली दर्शक जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं दौंड तालुक्यातील अवघड असा रोटी घाट पार केला आणि हा घाट सर करताना वारकऱ्यांनी विठुरामाचा एकच गजर केला। तसंच संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांचा देखील जयघोष करण्यात आला आणि हा जयघोष म्हणजे अर्थात एका उत्साहाचं प्रतीक असतं, चैतन्याचं प्रतीक असतं आणि हा जयघोष करतच हा घाट जो आहे तो पार केला जातो। आपण रोटी घाटामध्ये आहोत। रोटी घाटाची अवघड चढाई पार करत करत नाचत गात विठ्ठल 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 विठ्ठल
तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ज्ञान, तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ज्ञान, पान माझ्या कैसी जाऊ घरा नोये बरा लौकिक नोये बरा तिचा मंजुळाबाई मी घालून याद, तुळशीचा मंजुळाबाई मी घालून याद, हात खेळ बळी लाविली तुळस, हात खेळ बळी लाविली तुळस. राधा ग निघाली पाण्याला, डोईवर माठ पदर कमरेला, निघाली पाण्याला, डोईवर माठ पदर कमरेला, राधा ग निघाली पाण्याला, डोईवर माठ पदर कमरेला. बाजारला जायची झाली मला घाई, काम धंदा सुचत नाही, बाजारला जायची. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने या अभंगाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणारा प्रत्येक वारकरी जो आहे तो या भजनात तल्लीन झाला. वयोवृद्ध वारकऱ्यांनीही भजनाचा आनंद घेतला. रोटी घाट पार करताच थकलेल्या पावलांनी थोडा विसावा घेतला आणि दिंडा थांबला. घाट माथ्यावर पुन्हा भक्तिभावाने जेवण बनवण्याची लगबग बघायला मिळाली. महिला वारकऱ्यांनी हातात पिठाचा उंडा, डोक्यावर पदर आणि ओठांवर अभंग घेत किंवा त्याचा ताल धरत जेवण बनवलंय. रामकृष्ण हरी माऊली.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंडवरून निघालेली आहे पुढे पंढरपूरच्या दिशेने. पण वाटेमध्ये एक अवघड चढाई येते, ती म्हणजे रोटी घाटाची. आणि त्याच अवघड चढाईमध्ये, त्याच घाटामध्ये वारकरी विसाव्यासाठी थांबलेले आहेत आणि तिथेच जेवणाची जी तयारी सुरू आहे ती तुम्ही बघू शकता. माझ्यासोबत एक 80 वर्षाच्या आजीबाई आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. आजी, काय वाटतं, एवढा अवघड घाट तुम्ही चढून आले ना, आता लगेच चपात्या पण करायला बसल्या? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. काय एखादा अभंग वगैरे ऐकवणार का आम्हाला? वाटते येतात की. बोला. काय काय बोलत आता तुम्ही जे गात होते, आता तुम्ही अभंग गात होते, आत्ताच कॅमेरा सुरू झाला की लगेच बोलणं एकदम शांत झालं तुम्ही. बोला. बघा सोन्याची समाई चांदीच्या हैतावाती दिंडी पुला बिवून जाती. तर अशा पद्धतीने इतका रोटी घाटाची अवघड चढाई पार करून या 80 वर्षाच्या आजी आल्या आणि लगेच इथे जेवण बनवायला बसलेले आहेत. आणि त्याचबरोबर इतकं सुंदर अभंग आणि गवळणीचा इथे यांचा जेवण बनवताचा कार्यक्रम सुरू आहे. तर आजी, एकदम मस्त अभंग बोलल्या तुम्ही. काय एवढी चढाई पार करून आल्या, काय थकले नाही का तुम्ही? नाही. काय काकू, बरं आहे. बरं आहे का? दिंडी चालू आहे. दिंडी चालू आहे पंढरपूर पर्यंत, एकदम आनंदी आनंद 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 आनंद. स्वयंपाक करत जायचं पंढरपुरापर्यंत. तर अशा पद्धतीने या महिला वारकरी माऊलीच आहेत सगळ्या, जेवण बनवत अगदी आनंदी आनंद पंढरपूरकडे हळूहळू यांचा प्रस्थान सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, रोटी घाट.